कृषीसाठी देशातले जे धोरण आहे त्याच्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण एखादं शेअर मार्केट आहे समजा, आज खाली गेलं तर त्याच्यावर चर्चा करणारे तुम्हाला 500 लोक मिळतील. बरोबर. ती चर्चा ऐकायला 5 लाख लोक, 5 कोटी लोक आपला सहभाग नोंदवतील. आणि त्याच्यानंतर ते तोट्यातून फायद्यात कसं येईल परत, स्टेक होल्डर्स बुडू नये याच्यासाठी शासन स्तरावरून सुद्धा काही ना काही हालचाली होतील. आणि देशातलं जे काही सरकार आहे त्याच्यासाठी यथोचित आणि यथाशक्ती आपले सगळे त्याच्यासाठी पर्याय शोधतील. मात्र शेती एक असा व्यवसाय झाला की साधे साधे आमच्या अडचणी आहेत. आज अल्पभूधारक शेतकरी या ठिकाणी वाढलाय. त्याच्यामुळं त्यानं शेतात काही पेरलं, किती उत्पन्न झालं तरी वर्षभर त्या उत्पन्नातून त्याच्या घराचा, त्याच्या कुटुंबाचा, संसाराचा गाडा चालू शकत नाही. हे सत्य आहे, वास्तव आहे. दुसरीकडे तुम्ही पहा की कृषीला लागणारे जे खतं, बी बियाणे, औषधी आहे त्यांचे दर गगनाला भिडत चालले. 20 रुपये किलोनी मी जे वाण विकतो त्याचं बियाणं जर मला घ्यायचं आहे तर 200 रुपये, 800 रुपये, वेळ प्रसंगी चांगलं बियाणं 2000 रुपये किलो पर्यंत मी विकत घेतो. बापरे. तुमचं जे काही तुमचे सगळे रेग्युलेशन्स आहेत, जे काही कंट्रोल्स आहेत ते सगळे कृषीच्या मालासाठी तुमचे हमी भाव आहेत किंवा त्या ठिकाणी तुमचा कायदा आहे, त्या ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंचा कायदा आहे. बरोबर. त्या अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये तुम्ही कृषीसाठी कृषीचे जे काही बी बियाणे, खत, औषधी आहे त्याच्यावरती तो कायदा नसून जो माल शेतकऱ्यांनी उत्पादित केला त्याच्यासाठी तो कायदा आहे. आम्ही कृषीपूरक व्यवसाय करा म्हणता तर आम्ही जनावरं पोसतो. जनावरांना लागणारी औषधं मनुष्याच्या औषधापेक्षा महाग आहे. आम्ही शेतकऱ्याकडून 20 रुपये किलोनं गहू घेतोय खाते, पण आम्हाला जनावरांना 30 रुपये किलोचं पेंड खाऊ घालावं लागते. 30 पेक्षा कधी कधी 40 रुपये किलो पर्यंत पशुखाद्य जातं आमचं. दुधाचे भाव जिथच्या तिथं आहे. तुमचं जे नियंत्रण आहे ते सगळं कृषी आणि कृषीपूरक उत्पादनांच्या भावांवरती तुमचं नियंत्रण आहे. पण त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याच्या भावाबद्दल कुठेच कोणतं नियंत्रण नाही. ते सगळं अनियंत्रित आहे. म्हणून कृषी सेवा केंद्राचा मालक जो आहे तो दरवर्षी शेती खरेदी करून राहिला दुकानात बसून आणि तो बिल्डिंगही बांधून राहिला. आणि जो 5-50 एकराचा मोठा शेतकरी होता तो जर शेती व्यवसायात कायम आहे तर तो दरवर्षी त्याची थोडी 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 शेती विकत चालला. अच्छा. हे वास्तव आहे. आणि या वास्तवासाठी तुम्हाला कृषीचे सोपे सोपे धोरणं बदलवण्याची गरज आहे.